जय जय रघुवीर समर्थ. आता मी आपल्याला परमपूज्य सौ ताई बापट, ताई महाराज म्हणा, ताई बापट म्हणा, ताई माऊली म्हटलं तरी चालेल, त्यांच्याबद्दल काही प्रसंग कथन करणार आहे. ताई ह्या मला गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी एक 14-15 वर्ष झाले असतील त्याही गोष्टीला. मी त्यांच्याकडे गजानन महाराजांचा आमच्या मागे शास्त्री म्हणून राहतात, त्यांच्याकडे प्रसाद घेतला दुपारी आणि तिथून चालत ताईंकडे गेले. ताई आणि बाबा म्हणजे त्यांचे यजमान 2 खुर्च्या समोरासमोर टाकून खिडकीच्या आजूबाजूला बसले होते आणि ताईंच्या हातात पोथी होती साईबाबांची. मी गेली, नमस्कार केला. कुठून आलेस, काय नाव आहे, मी सगळं सांगितलं. म्हटलं ताई खूप दिवस झाले तुमच्या दर्शनाला यायचं होतं, पण योगच येत नव्हता. म्हणे तो योग प्रगट दिनाला जुळून आला. ताईंनी खरोखर त्या दिवशी मी नमस्कार केला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या दिवशीपासून ताई म्हणजे ताई नाहीच, माझी आईच जणू आहे अशा त्यांनी मला कायम आधार दिला. आज ताई आता 2रं वर्ष लागलं ताई गेल्या, परंतु ताईंचा मला इतका आधार होता की काही झालं की मी धावत ताईंकडे जायचे. ताई असं असं झालं. ताई म्हणायच्या काही घाबरू नको, मी बसली आहे ना, काही होणार नाही. आणि हा असा प्रत्येक प्रसंगात ताईंनी मला धीर दिला. त्या दिवशी मी गेली त्यांच्याजवळ बसल्यावर मी त्यांना म्हटलं ताई काहीतरी मला उपदेश करा की मी आज आली आहे तर माझ्या आठवणीत राहावं. ताई म्हणे अगं माझे मी काय उपदेश करणार, मला काय येतं बेटा, पण तरी मी एवढं सांगे की नामभक्ती साधना करा. कायम भक्ती ही आपल्या हृदयात ठेवायची आणि नामभक्ती असली की आपल्याला आयुष्यात कुठेच कधी महाराज कमी पडू देत नाही. मग मला कळलं की ताई गोंदवलेकर महाराजांच्या अनुग्रहित आहेत आणि त्या अनुग्रह देतात. जवळजवळ 30 ते 35 हजार भक्त ताईंचे आहेत आणि सगळ्यांचं नावासहित आठवणीत ताईंना होते. म्हणजे माझा जावाई कुणाल पळसोदकर त्यांनीसुद्धा ताईंचाच अनुग्रह घेतला. म्हणजे तो आला आणि त्याला ताईंनी म्हटलं, ताईंना मी सांगितलं, म्हटलं ताई याला अनुग्रह घ्यायचा आहे गोंदवलेकर महाराजांचा. ताई म्हणे असं ये म्हणे उद्या सकाळी आंघोळ करू. सकाळी कुणाल गेला, ताईंनी त्याला बसवलं आणि अनुग्रह दिला. इतकी सोपं नामसाधना ताईंनी सांगितली, इतकं सोपं सगळं गुरु महाराजांची प्राप्ती करून दिली. त्याच्या आईलासुद्धा म्हणजे विराज पळसोदकरला सुद्धा असाच अनुग्रह ताईंनी दिला. त्या कायम ताईंच्या म्हणजे इतकं त्यांना प्रेम. 1-2दा त्या माझ्याकडे आल्यावर त्यांनी त्यांची सेवा करायला त्या तिथे गेल्या. नाही मला गुरुमाऊलींची सेवा करायची. अशा या ताई यांचे मला जे आलेले अनुभव आहेत ते मी आपल्या पुढे कथन करणार आहे. ते आपण सर्वांनी ऐकावे असं मला वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. रामकृष्ण शांती.